बातमी तुर्तास तरी छगन भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाही असं कळतंय। भुजबळ हे मोठे नेते आहेत, मात्र महायुतीमध्ये वाद नको म्हणून भुजबळ यांना भाजपमध्ये घेतलं जाणार नाहीये। भुजबळ यांना सोबत घेऊन भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला दुखावू इच्छित नाही। महायुतीत छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा असं भाजपच्या बड्या नेत्यांचं मत आहे आणि लवकरच भुजबळ यांच्यासह सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या महायुतीतील नाराज असलेल्या नेत्यांसंदर्भात महायुतीची बैठक होणार असल्याचं कळतंय। या बैठकीत नेत्यांसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, एकीकडे छगन भुजबळ यांचा पुढचा निर्णय काय असणार हे आपण पाहणार होतो, मात्र आता त्यांना भाजपमध्ये तुर्तास तरी घेतलं जाणार नसल्याचं कळतंय। काय अपडेट? बरोबर, ज्या पद्धतीने माहिती मिळते छगन भुजबळ यांना तुर्तास भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मिळणार नाही। भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहे आणि त्यामुळे महायुतीत वाद होऊ शकतो। त्यामुळे भुजबळ यांना भारतीय जनता पक्षात घेतले जाणार नाही अशा प्रकारची स्पष्ट माहिती मिळालेली आहे। महत्त्वाचं म्हणजे भुजबळ यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दुखावण्याची भूमिका भारतीय जनता पक्षाची नाही आणि सोबतच महायुतीमध्ये छगन भुजबळ यांचा सन्मान राखला जावा यासाठी सर्व ते प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येणार आहे। हे तीनही नेते, जे महायुतीचे प्रमुख तीनही नेते आहे, यावर बसून निश्चितपणे निर्णय घेतील अशा प्रकारची माहिती देखील पुढे आलेली आहे। आणि सोबतच जर बघितलं, भुजबळ आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या जे महायुतीत नाराज नेते आहे त्यांच्या संदर्भात देखील महायुतीत बैठक होणार आहे आणि या संदर्भात ही माहिती मिळते की कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये जे घटक पक्ष आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा मग शिवसेना असो, या दोनही पक्षांना दुखवायचं नाही अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतल्याची माहिती पुढे आलेली आहे। स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणखीन एक मोठी बातमी समोर येते। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दक्षिण मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रोड कंत्राटाची चौकशी करण्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मागणी केली आहे। अंदाजित खर्चापेक्षा 75 कोटी अधिक दरानं कंत्राट दिल्यानंतरही काम सुरू झालं नसल्यामुळे संशय निर्माण झाला असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय। अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगरसह बीएमसी रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी व्हायलाच हवी असं नार्वेकरांनी म्हटलंय। शिवाय दंड ठोठावलेल्या जुन्या कंत्राटदार कंपनीकडून 65 कोटींची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे का, आणि असेल तर त्याचा पुरावा द्या अशी मागणी देखील नार्वेकर यांनी केली आहे। भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुंबई शहर परिसरातल्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडचं काम अजूनही सुरू झालेलं नाही या प्रकरणामध्ये तक्रार दाखल केली आहे। मुळात ही तक्रार त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे दाखल केलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झाल्याची शक्यता आहे आणि म्हणूनच त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे ही तक्रार दिली आहे। अशा पद्धतीचं तक्रार देण्याचं हे कदाचित पहिलंच प्रकरण असावं। मी मुंबईच्या शहर परिसरातील कुलाबा या भागामध्ये, जिथे सुद्धा तुम्ही पाहता आहात की एक रस्ता आहे, हा रस्ता आत्ताच्या घडीला अस्फाल्टचा आहे, म्हणजे डांबराचा रस्ता आहे आणि येत्या काळात हा रस्ता सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा केला जावा असं प्रस्तावित आहे। आपण जर बघितलं तर रस्ता अर्ध्या अवस्थेमध्ये खोदून ठेवलेला आहे। मुंबई शहर परिसरातले असे 212 रस्ते जे आहे ते मुंबई महानगरपालिकेनं कंत्राट म्हणून दिलेले होते, परंतु 2023ला ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आलेलं होतं, जिनं जवळपास 9% जास्त, म्हणजे अंदाजित रक्कम जी असते त्यापेक्षा 9% वाढीव रक्कम प्रस्तावित केली होती, महानगरपालिकेनं ती मान्य केली होती। त्यावर आक्षेप घेतल्यानंतर ती रक्कम 4% कमी जरी करण्यात आलेली असली तरीही जास्त पैसे घेऊन सुद्धा त्या कंपनीनं ते काम केलं नाही, म्हणून त्या कंपनीकडून नंतर ते कंत्राट काढून घेण्यात आलेलं होतं, परंतु दिरंगाई केली म्हणून 64 कोटी रुपयाचा दंड त्या कंपनीला मुंबई महानगरपालिकेनं ठोठावला होता। हे पैसे त्या कंपनीकडून वसूल करण्यात आलेले आहे का, तर याची कुठलीही माहिती मुंबई महानगरपालिका देत नाहीये आणि त्यामुळं या कारणासाठी म्हणून मकरंद नार्वेकर यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आणि त्याचबरोबर रस्ते विभागाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांची थेट अँटी करप्शन ब्युरोकडे, म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण आता गंभीर वळणावर जाताना दिसतं। जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।